Today we will see nursing management of patient with sexually transmitted disease. In that chapter, we will see gonorrhea, simplex, AIDS and genital herpes. So first बघूयात आपण सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स काय असतात. तर सेक्शुअली ट्रान्समिटेड किंवा त्याला अजून एक नावे venereal disease are infection that are often, if not always, passed from person to person through sexual contact. It is sometimes grouped by the signs and symptoms they cause. Simplex, genital herpes, can corrode all causes of the ulcer on the skin or the membranes lining of the vagina or mouth. Gonorrhea and chlamydia infections cause urethritis, inflammation and discharge of the urethra. In men, cervicitis म्हणजे काय, infection and discharge of the cervix. In women, क्लॅमेंडिया कोणामध्ये होतो, मेलमध्ये, आणि सर्वायटिस फिमेलमध्ये होतो. पेल्विस इन्फेक्शन इन वुमेन अँड आय इन्फेक्शन इन न्यूबॉर्न. तर हे होतं इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचं. तर हे ट्रान्समिशन कशा पद्धतीने होतं, एक असतं व्हाजायनली, एक असतं ओरली, एक असतं ॲनली आणि एक असतं थ्रू इंटरकोर्स. थ्रू सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा डिसीज होतात. तर इटोलॉजी म्हणजे कॉजेस काय काय आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, क्लॅमेडिया असतं, व्हायरसेस असतात, फंगस असतात, प्रोटोझोआ असतात आणि पॅरासाइट्स असतात. तर याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, ड्यू टू डिक्रीज यूज ऑफ द कॉन्डम्स. कॉन्डमचा कमी यूज केल्यामुळे जे सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज आहेत हे पास आउट होतात थ्रू सेक्शुअल ॲक्ट किंवा ओरल किंवा ॲनल थ्रू. देन याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनच्या. मोस्ट कॅन ऑफर प्रिव्हेंटेड बाय यूज ऑफ लॅटेक्स कॉन्डम्स. हेट्रोसेक्शुअल किंवा होमोसेक्शुअल ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये कुठल्या येतात, including non-penetrating intimate exposure. Sexual partners must be treated 2 or more SIT frequently. तर हा डिसीज कशा पद्धतीने प्रिव्हेंट केला जाऊ शकतो, लॅटेक्स कॉन्डमचा यूज केल्यामुळे. हेट्रोसेक्शुअल आणि होमोसेक्शुअल ॲक्टिव्हिटीज करताना काय करायचं ॲडवाईस सांगायचे पेशंटला, नॉन पेनिट्रेटिंग इंटिमेशन करायला सांगायचं. सेक्शुअल पार्टनर्स हा सगळ्या वॅक्सिन्स त्याला दिलेल्या पाहिजेत, मस्ट बी ट्रीटेड. तर सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजचे कॉम्प्लिकेशन्स काय काय होतात फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये. पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज होतात, एक्टोपिक प्रेग्नन्सी होती, ओबीजेमध्ये तुम्ही पाहायला भेटेल, इन्फर्टिलिटी होती, क्रोनिक पेल्विक पेन होतो, न्यूरोनॅटल इलनेस किंवा डेथ आणि जेनायटल कॅन्सर. हे आहेत सगळे कॉम्प्लिकेशन्स ऑफ दी सेक्शुअली STI किंवा STD. ह्याचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कसं करायचं, थ्रू एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, कॉन्डमचे यूज करायला सांगायचे, सगळ्या वॅक्सिन्स घ्यायला सांगायचं पेशंटला, डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन करायचं, स्क्रीनिंग करायचं, इफेक्टिव्ह डायग्नोसिस, ट्रीटमेंट ऑफ ऑल इन्फेक्टेड पर्सन. जे कोणी इन्फेक्टेड आहेत STD पासून त्यांची वेळोवेळी आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट झाली पाहिजे. इव्हॉल्युशन, ट्रीटमेंट, काउन्सिलिंग ऑफ सेक्स पार्टनर. तर हे आहेत सगळे प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशन ऑफ दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचे. तर रिपोर्टेबल डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत, गोनोरिया, सिम्प्लेक्स, एड्स. तर हे आहेत रुरल हेल्थ युनिटच्या अंडर. आणि मोस्ट ऑफली कुठले होतात, कुठला डिसीज होतो, चॅमॅडियल इन्फेक्शन. तर पहिले गोनोरिया. तर गोनोरिया काय असतं बघूया आपण. तर गोनोरिया हा कोणत्या व्हायरसेसमुळे होतो, नेझेरिया गोनोरिया. टिपिकली पास फ्रॉम द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द इन्फेक्शन म्युकस मेम्ब्रेन लाईक genital, anus, mouth of one person with the mucous membrane of another. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जेव्हापासून आपण सेक्स त्या
बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि आपल्याला फर्स्ट साईन आणि सिम्पटम्स शो होतं, तो असतो तिथपर्यंत जो पिरियड असतो इन्क्युबेशन पिरियड, तर हा आहे 3 ते 4 दिवसाचा पिरियड. तर गोनोरिया हा कशामुळे होतो, पॉझिटिव्ह एजंट काय, निझरिया गोनोरिया. तर हे कशामुळे कशा थ्रू पासआउट होतं, थ्रू जनायटल, थ्रू एनस, थ्रू माउथ ऑफ वन पर्सन विथ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ टू अनदर. तर याच्यामध्ये कुठले कुठले साईन्स आणि सिम्पटम्स बघायला भेटतात. पहिले मेलमध्ये, तर मेलमध्ये कुठले बघायला भेटतात बघूयात. बर्निंग युरिनेशन बघायला भेटतं, म्हणजे युरिन पास करता वेळेस पेशंटमध्ये बर्निंग सेन्सेशन होतं, पस डिस्चार्ज होतो कशा थ्रू, युरेथ्रा थ्रू किंवा पेनिस थ्रू. इन्फेक्शन होतं कशाला, युरेथ्राला. आणि फिमेलमध्ये काय दिसतं आपल्याला, साईन्स अँड सिम्पटम्स, व्हाजायनल डिस्चार्ज दिसतो, सर्वसायटिस दिसतं म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ दी सर्विक्स, व्हाल्व व्हाजायनायटिस जे व्हाजायना आहे त्याला इन्फ्लामेशन झालेलं बघतं, आणि डिस्युरिया, युरिन बॉडीच्या बाहेर पडत नाही त्याला बघा डिस्युरिया. तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कोणते बघायला भेटतात पेशंटमध्ये, पेल्विक इन्फ्लामेशन डिसीज बघायला भेटतं, एक्टोपिक प्रेग्नन्सी बघायला भेटते, आर्थरायटिस बघायला भेटतं, डर्मॅटायटिस, स्किन इन्फेक्शन बघायला भेटतं, हर्टला डॅमेज झालेलं बघायला भेटतं इन सिव्हिअर एक्स्ट्रीम लेवलच्या कंडिशनमध्ये, ऑप्थेल्मिया, न्यूमोनिया ड्रम बघायला भेटतं. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कुठले आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन्स घेणार आहोत गोनोरियामध्ये. प्रोफायलेटिक अँटीबायोटिक्स ट्रीटमेंट फॉर गोनोरिया. गोनोरियासाठी जे कोणी आपल्याला प्रिस्क्राईब केलेले आहे डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स मेडिकेशन, ते सगळे आपण पेशंटला ऑन टाईम, राईट रूट, राईट डोस, राईट टाईमला प्रोव्हाइड करणार. देणे एनकरेज फॉलोअप कल्चर इन 4 to 7 days आफ्टर ट्रीटमेंट अँड अगेन 6 months. पेशंटला आपण फॉलोअपसाठी बोलवणार कधी, ट्रीटमेंटच्या 4 ते 7 दिवसानंतर, आणि नंतर 6 महिन्यानंतर आपण पेशंटला फॉलोअपसाठी बोलवणार. टीच इम्पॉर्टन्स ऑफ ॲब्स्टिनन्स फॉर सेक्शुअल इंटरकोर्स अंटिल द कल्चर आर निगेटिव्ह. म्हणजे जोपर्यंत गोनोरिया जो व्हायरस आहे, निझरिया गोनोरिया हा व्हायरस जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही पेशंटच्या बॉडीमध्ये, तोपर्यंत पेशंटला कुठल्याही प्रकारची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण ॲब्स्टिनन्स करायला सांगणार, म्हणजे अवॉइड करायला सांगणार. देन अर्ज क्लायंट टू इन्फॉर्म सेक्शुअल पार्टनर सो दॅट ही ऑर शी मे बी ट्रीटेड फॉर इन्फेक्शन. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट टू टेक फुल कोर्स ऑफ द अँटीबायोटिक्स. कुठले पण अँटीबायोटिक्स घेताना त्याचा फुल कोर्स घेणं गरजेचं आहे, कारण की नेक्स्ट ज्यावेळेस इन्फेक्शन होईल आणि अँटीबायोटिक आपण घेऊ तर त्या अँटीबायोटिकचा 0 इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे पेशंटला आपण अँटीबायोटिकचा इम्पॉर्टन्स समजून सांगणार, आणि जे कोणती ट्रीटमेंट पेशंटला चालू राहील त्याचा कोर्स पूर्णपणे कंप्लीट करायला सांगणार. तर हा एक कोलोनोस्कोपिक क्लोपोस्कोपिक व्ह्यू आहे सर्विक्सचा. देन नेक्स्ट डिसीज आहे सिम्प्लिस. तर सिम्प्लिसचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, ट्रिपोनियम पॅलिडम. तर याचे इन्क्युबेशन पिरियड काय आहे, 10 ते 90 days, अँड ॲव्हरेज किती असतो, 20 ते 30 दिवस. तर याची पॅथोलॉजी कशी आहे, पहिल्यांदा काय एंटर होतं बॉडीमध्ये, बॅक्टेरिया एंटर होतो कशा थ्रू, ब्रेक इन स्किन किंवा म्युकोजल मेम्ब्रेन, स्किनमधून किंवा म्युकोजल मेम्ब्रेनमधून बॅक्टेरिया बॉडीमध्ये इन्सर्ट होतो. त्याच्यानंतर स्प्रेड होतं इन्फेक्शन कशा थ्रू आणि ब्लड आणि लिम्फ थ्रू. त्याच्यानंतर ते कंजेनायटल सिम्प्लेक्स आहे ट्रान्सफर होतात कुठे, प्लासेंटल सर्क्युलेशनमध्ये. तर ती होती त्याची पॅथोफिजियोलॉजी. द नेक्स्ट याचं ट्रान्समिशन कसं होतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे, जे पेशंटला सिम्प्लिक्स ऑलरेडी आहे त्याच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे, थ्रू सेक्शुअली किंवा थ्रू ओरली, सलाइव्हा एक्सचेंज झाल्यामुळे, ब्लड एक्सचेंज झाल्यामुळे, किंवा व्हाजायनल डिस्चार्जच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आणि सिमेन एक्सचेंज झाल्यामुळे. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कुठले बघायला भेटतात पेशंटमध्ये, कार्डिओव्हास्क्युलर आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचे मध्ये आपल्याला इम्पॅक्ट झालेलं बघायला भेटतं सिम्प्लिक्सच्या पेशंटमध्ये. तर हे आहेत त्याचे ट्रान्समिशन आणि कॉम्प्लिकेशन्स. तर याच्यामध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन काय घेणार आपण सिम्प्लिक्सच्या पेशंटमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द पॅरेंटल पेनिसिलियम इज ट्रीटमेंट ऑफ द चॉईस. सिम्प्लिक्सच्या ट्रीटमेंट ऑफ द ड्रग ऑफ द चॉईस काय आहे, पेनिसिलियम.
If the pregnant mother is treated before 18 week of gestation, the fetus usually be born uninfected. जर प्रेग्नेंट वुमेनमध्ये सिम्प्लेक्स झालेला असेल आणि त्याची ट्रीटमेंट 18 वीकच्या आधी झालेली कंप्लीट झालेली असेल सिम्प्लेक्स ट्रीटमेंट, तर जो होणारा फिटस आहे तो अनइन्फेक्टेड असतो. तर याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन रिगार्डिंग सेक्शुअल एक्सपोजर, ॲडव्होकेट केस फाइंडिंग अँड ट्रीटमेंट ऑफ कॉन्टॅक्ट्स. याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन प्रोव्हाइड करणार पेशंटमध्ये, म्हणजे जे कोणी ऑलरेडी सिम्प्लेक्सचे पेशंट आहे त्यांना आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, त्यांचं सेक्शुअल एक्सपोजर थ्रू एक्झामिनेशन करणार. ॲडव्होकेट जे कोणते केस आहेत कम्युनिटीमध्ये त्यांचे फाइंड आउट करणार थ्रू कॅम्प्स, हेल्थ एज्युकेशन अँड जनरल अवेअरनेस. ऑल केसेस आर रिपोर्टेड टू पब्लिक हेल्थ ऑथॉरिटीज. असे कोणते केस आपल्याला आढळले ॲज अ नर्स किंवा ॲज अ सिटीजन ऑफ द इंडिया, तर त्या केसबद्दल माहिती आपण जवळच्या सब सेंटर किंवा PSC किंवा CHC किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला प्रोव्हाइड करायचे. नेक्स्ट डिसीज आहे हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस. तर हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात HSV. इन्फेक्शन आर व्हेरी कॉमन वर्ल्ड वाईड. हे मोस्ट कॉमन आणि व्हेरी कॉमन इन्फेक्शन वर्ल्ड वाईडली कुठलं? हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस. हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस often called ओरोफेशियल herpes. तर हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस हा कशा पद्धतीने ट्रान्समिट होतो? थ्रू किसिंग और शेअरिंग ड्रिंक्स, अटेन्सिल्स म्हणजे भांडे, कोल्ड सोर्स किंवा फिवर ब्लिस्टर्स. हा हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस 1 आणि हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस 2 हा कशा थ्रू स्प्रेड होतो? सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रू. आणि दोन्ही हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस 1 and 2 हे कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कुठले इन्फेक्शन दिसतात आपल्याला? फेसमध्ये, माउथमध्ये आणि जेनॅटेलियामध्ये. तर याच्यामध्ये असेसमेंट कसं करणार आपण पेशंटमध्ये? इनिशियल सेन्सेशन ऑफ द टाइटनिंग अँड इचिंग बिफोर रप्चर ऑफ द लेशन. पेशंटमध्ये जी स्किन आहे ती टाईट जी फिलिंग येते किंवा तिथे इचिंग खाजवस होते. साइन्स ऑफ द प्रायमरी इन्फेक्शन युजली कन्सिस्ट ऑफ लोकल इन्फ्लामेशन, पेन, मॅलेरिया, फिवर, हेडॅक अँड मसल ॲक. पेशंटमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स, हे सायन्स दिसतात. कुठले? इन्फ्लामेशन दिसतं, पेन दिसतं, फिवर, हेडॅक आणि मसल ॲक. जेनायटल्स मे बिकम रेडंट विथ द पेनफुल ब्लिस्टर विच बस्ट इंटू लेशन ग्रॅज्युअली हील. जेनॅटेलियामध्ये आपल्याला रेडनेस दिसतो. रेडनेस जो असतो तो पेनफुल असतो आणि तिथं ब्लिस्टर्स तयार होतात. तर हे आहे याचं असेसमेंट. तर या पद्धतीने आपल्याला पेशंट ह्या डायग्रामेत दाखवल्याप्रमाणे हा व्हायरस असतो हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस. पेशंटच्या जेनॅटेलमध्ये होतो ब्लिस्टर्स, रेडनेस, हे व्हाईट ब्लिस्टर्स आहेत, रेडनेस आहे, इथे इचिंग होती, मसल टाईटनेस होतात, मसल ॲक होती, पेशंटमध्ये फिवर आणि हेडॅक दिसतो. तर याच्यामध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन कोणते घेणार? नर्सिंग इंटरव्हेन्शन्स कोणते? टीच इम्पॉर्टन्स ऑफ द जेनायटल हायजीन. पेशंटला आपण जेनायटल हायजीन कशा पद्धतीने घ्यायची ते सांगणार. रेग्युलरली पेशंटला आपण सोप अँड वॉटरने जेनायटल एरिया वॉश करायला सांगणार आफ्टर इच युरिनेशन आणि डिफिकेशन. अवॉइड अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. पेशंटला किंवा अदर आपण कुठलं पण हेल्थ एज्युकेशन कम्युनिटीमध्ये येत असेल त्यावेळेस आपण कम्युनिटीला किंवा पेशंटला सांगणार की कुठल्याही प्रकारचा अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट करायचा नाही, जेणेकरून हा व्हायरस स्प्रेड होण्यापासून थांबेल. टीच गुड हायजीन प्रॅक्टिस. इफ द लेशन ब्रेक ओपन into the fluid containing virus, the virus can be spread by contact and can cause a lesion in area of the body. पेशंटला आपण गुड हायजीन प्रॅक्टिस कशी करायची ते सांगणार.
जर आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं ब्रेकिंग झालेलं असेल आणि ते ओपन असेल आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये जर हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस आला तर त्या पेशंटला हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पेशंटला कुठल्या पण वूंड झाला असेल किंवा इंजुरी झाली असेल त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्यायला सांगायची. तर इथपर्यंत बघितले आपण गोनोरिया, सिम्प्लेक्स अँड जेनायटल हर्ब्स डिसीज, त्यांची ट्रीटमेंट, त्यांचं ट्रान्समिशन आणि नर्सिंग इंटरव्हेन्शन्स. थँक्यू.